2025 संदर्भात आपण आज प्रभाग क्रमांक 4 आणि 2, 3 च्या प्रचारार्थ आपण सिद्धार्थनगर येथे आज कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीसाठी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले या भागातील ज्येष्ठ माजी नगरसेवक तसेच माजी मार्गदर्शक वायजी काका सोनकांबळे, माजी उपनगराध्यक्ष आणि या भागातील नेतृत्व केलेले माजी मार्गदर्शक धोंडीबा काका कांबळे, उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझे सहकारी रामदासजी पाटील सुमटाणकर, शिवसेना तालुकाध्यक्ष पाटील साहेब, उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, मुजमिल कैलासदादा येसगे, आपले सर्व सन्मान्य देशे, ईसा देशे, इलियास काका, सुभाषदादा वेळेचं कमी असल्यामुळे मी सर्वांचं नाव घेणं का शक्य नाही। सन्मान्य व्यासपीठ आणि आताच आगमन झालेले शिवसेनेची बुलंद तोफ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते महेशजी पाटील भगवान दादा, उपस्थित या प्रभाग 4 मधील स्नेहा राजाराम कांबळे उमेदवार आणि सोबत हाफिज सय्यद साहेब, हाफिज सय्यद मुईद साहेब आणि तसेच प्रभाग क्रमांक 4 चे अधिकृत उमेदवार महमूद भाई आणि छत्रपती वाघमारे यांच्या प्रचारात आज आपण ही कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मित्रो, नगर परिषद निवडणुकीचा हा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे। काल आम्ही आमच्या पक्षातर्फे जाहीरनामा जाहीर केलेला आहे की पुढील 5 वर्षामध्ये आम्ही काय काय विकास कामं करणार आहे देगलूर शहरामध्ये। याचा जाहीरनामा काल खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते आम्ही या शहरामध्ये केलेला आहे। तो जाहीरनामा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आमच्या उमेदवाराकडून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। त्यामध्ये विविध जाती आणि धर्माला पुढील 5 वर्षामध्ये विकासात्मक काम काय करता येईल याचे सर्व त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे। या देगलूर शहरामध्ये सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे, त्यामुळं मुशायराचा कार्यक्रम, दिवाळी पहाट, बतकम असे विविध कार्यक्रम पुढील 5 वर्षामध्ये या देगलूर शहरामध्ये करण्यात येणार आहे। असे विविध असे महत्वाचे आरोग्यविषयक या शहराचे सर्व क्षेत्राच्या विकासा बाबतीमध्ये त्या जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे। मित्रो, आजची निवडणूक विकासावर तर आहेच, विकासासोबत विचाराची लढाई आहे। हा निवडणूक फार महत्वाची निवडणूक आहे। एकीकडे या देगलूरला समाजवादी विचाराचा फार मोठा वारसा आहे, फार मोठी परंपरा आहे। देगलूर शहरामध्ये सर्वात जास्त नगराध्यक्ष या जनता दलने दिलेले आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे। या देगलूर शहरामध्ये समाजवादी विचार फार काळापासून चाललेले आहे, आता पण चलत आलेले आहे। आता आपण बघत आहोत ही निवडणूक समाजवादी विचारावर जास्त महत्वाच्या विषयावर चलत आहे। यामुळं सर्व लोकांनी मान्य करावं पडते की ही देगलूर शहरामध्ये एक विचारधारा आहे, त्या विचारधाराच्या भोवतीच ही निवडणूक आज चालत आहे। आणि ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे भाजप सोबत युती आहे आणि ते देखील म्हणत आहेत की आम्ही देखील सेक्युलरिझम विचारधाराचा, समाजवादी विचारधारेवर आहोत। मित्रो, ज्या अजित पवार गटाने भाजपासोबत अलायन्स होऊन या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माच्या विरोधामध्ये एकमेकांमध्ये भांडणं लावणं, धर्माधर्मावर ते निर्माण करणं, असं करून त्यांनी लोकसभेमध्ये आणि विधानसभामध्ये देखील सत्ता आणलेली आहे। तीच त्यांचा पॅटर्न त्यांनी या स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून देखील राबवत आहे। मित्र, देगलूर शहर हे सर्व जाती धर्मातील गुण्यागोविंदांनी राहणारे शहर आहे। यामध्ये कैलासवासी नारायणराव चित्रावर साहेब, तन्वीर काझी साहेब, हाफिजुल्ला खान साहेब आणि कृष्णाराव देशपांडे साहेब असे ज्येष्ठ आणि माझे वडील भोसले साहेब हे समाजवादी विचाराचे शहर आहे। त्यांनी आतापर्यंत या शहराला त्यांच्या विचाराने जपलेला आहे। इथे कोणतीच आतापर्यंत मोठी असं म्हणजे 2013 आणि 14 पासून सर्व महाराष्ट्रामध्ये एक जाती धर्मामध्ये ते निर्माण झाले सर्व महाराष्ट्रामध्ये, पण देगलूर एक असं विचारानं बांधलेलं शहर आहे। इथं आजही गुण्यागोविंदाने लोक वागतात। हा आपल्या सर्व समाजवादी विचार नेत्यांनी या शहराला जपलेला आहे, या शहरासाठी ते रक्त आटलेला आहे। म्हणून आज आपण इतक्या गुण्यागोविंदाने या शहरात राहतो हे जाण आपल्याला सर्वांना महत्वाचं आहे। मित्र, देगलूर शहराचा विकास पाहता व्यापाराच्या दृष्टीने देगलूर शहर फार महत्वाचं आहे। या परिसरामध्ये देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव, जवळपास बिचकुंदा, मासोडामध्ये यापेक्षा देगलूर शहरामध्ये
व्यापारपेठ फार मोठी आहे, याला देखील समाजवादी विचाराचा परंपरा आहे। या शहरामध्ये सर्व जाती धर्मामध्ये तेढ नसून सर्व गुन्हेगारांना वागतात, त्यामुळं बाहेरचे व्यापारी येऊन इथं गुंतवणूक करतात। इथे एक व्यापारासाठी एक सुपीक जमीन आपल्या आपल्या ज्येष्ठ नेत्यांनी जे समाजवादी विचारांनी इथं केलं असल्यामुळं आज इथे मोठे मोठे उद्योग उभारतात, मोठे मोठे कापड दुकान आहेत। आता ते फक्त आणि फक्त या लोकांच्या या शहराला त्यांनी जपल्यामुळं त्यामुळं आपल्या सर्वांना इथं रोजगार मिळतो। जवळपास 800 ते 1000 मुलं आपल्या देगलूर शहरामध्ये काम करतात आणि त्यामुळं या व्यापारपेठ वाढीमुळे आपल्या इथले ऑटो चालकांना बाहेरगावचे लोक येतात, हॉटेल जातात, विविध असे आपला फायदा या देगलूर शहराला मिळतो। हे फक्त आणि फक्त हे लोक समाजवादी विचारावर चालून हे टिकून ठेवल्यामुळे आहे। तर आता मित्र ही निवडणूक आमची उमेदवार आमची नाहीये, आता हे लोक जाती धर्मावर राजकारण करणारे लोक निवडणूक लढवत आहेत। आज देगलूर शहरातील वातावरण बिघडण्याच्या मार्गावर आहेत, तरी आपण सुजाण नागरिकांनी यांना मतदार रूपी आशीर्वाद आम्हाला देऊन त्यांना चोख उत्तर द्यावं। आता आपण बघत आहोत विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत, आता त्यांचे कोणते व्यवसाय कोणते धंदे आहेत ते तुम्हाला सांगायची आम्ही गरज नाही, सर्वांना माहित आहे। आज शहर महाराष्ट्रामध्ये वैकुंठवासी धुंडा महाराजांच्या पावन स्मृतीनं स्पर्श झालेलं शहर आहे। हजरत शाह रफाई या दर्ग्याच्या नावाने आपला महाराष्ट्र ओळखतो आणि देगलूर शहराचं नाव महाराष्ट्रामध्ये एक संतांची भूमी पण आहे। जर त्या लोकांच्या आता सत्ता गेलो या देगलूर शहराचा फार मोठा बदनामी या महाराष्ट्रात होणार आहे। तर हे आपलं काम आपल्याला होऊ द्यायचं नाही। देगलूर शहराचं मतदान करताना अतिशय जबाबदारीने आपल्याला मतदान करायचं आहे। विकास कामं तर आपण मॅनिफेस्टोच्या माध्यमातून तुमच्या समोर आम्ही दिलेलो आहोत। मित्र, आपण ही निवडणूक कोणाच्याच विरोधात लढत नाही, ही निवडणूक आपण कोणत्या एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही। ते जे विचार आहेत जाती धर्माच्या विरोधात भांडण लावायचे त्यांच्या विचारात ही निवडणूक आहे। म्हणून सर्वांना म्हणजे हात जोडून विनंती आहे, आम्ही सर्व जाती धर्मातील लोकांना या राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी दिलेली आहे। याच्यामध्ये आता आमचे स्नेहाताई आहेत, त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, ते उच्च शिक्षित आहेत। त्याच्यामध्ये ऍडव्होकेट काही उमेदवार आमचे आहेत, आता काही जणांचं पीजी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यामध्ये संगम बेलके नावाचा हमालाचा मुलगा आहे, शाहरुख सरकार मिस्त्रीचा मुलगा आहे, मिस्त्री काम करणारा। म्हणजे प्रत्येक जाती धर्म प्रत्येक क्षेत्रातील लहान आणि मोठ्या घटकातील माणसापर्यंत त्यांच्या प्रत्येक घटकाच्या ज्ञान असलेल्या माणसाला आम्ही उमेदवारी दिलेला आहे। आम्ही काम करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिलेला होता, आम्ही सतत 24 तास लोक राहणाऱ्या लोकांना उमेदवारी दिलेला आम्ही। आता रावसाहेब कांबळे आपण बघत आहोत, ते सतत लोकांमध्ये राहतात, काम करतात, आपल्यातले आहेत ते। आता आमच्याकडं आता विरोधी पक्षाकडे तुमच्याकडे 20 लाख आहेत का, 25 लाख आहेत का, 30 लाख आहेत का, 50 लाख आहेत, हे बघून त्यांनी उमेदवार दिलेत। आमचे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, तुमच्या आमच्यातले आहेत, म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी तुमच्या विश्वासावर दिलेलो आहोत। आता तुमचं काम आहे, आम्ही उमेदवार दिलेल्या उमेदवारांना प्रचंड मताने आपण विनंती कराल ही मी तुमच्याकडून अपेक्षा करतो। आणि सिद्धार्थनगर हा भाग नेहमी वैचारिक वारसा असलेला भाग आहे, इथं उमेदवार निवडत असताना फार विचारपूर्वक उमेदवार निवडतात। आम्हाला विश्वास आहे आम्ही चांगले उमेदवार दिलो, त्या निमित्ताने तुम्ही आमच्या उमेदवारांना निवडून द्याल हीच अपेक्षा करतो। आणि शेवटी एवढंच मी विनंतीपूर्वक आवाहन करतो, येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला द्यायचा आहे। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार व सर्व या भागातील प्रभाग क्रमांक 3 आणि 4 आमचे उमेदवार दिलेला होता मी। पंजा निशाणी समोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय कराल ही मी आशा बाळगतो आणि माझं भाषण थांबवतो। जय